नमस्कार मित्रांनो, आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका अपडेट बद्दल बोलणार आहोत ज्याची अनेक लाभार्थी मागील काही दिवसांपासून वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची अपडेट। मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण नेहमी विचारत आहेत की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे, दिव्यांग बांधवांसाठी शासनाने कोणता नवीन शासन निर्णय घेतला आहे, यूडीआयडी कार्ड, आधार लिंकिंग आणि आयुष्यमान भारत कार्ड याबाबत नियम काय आहे, ही सर्व माहिती एकदम स्पष्ट आणि साध्या भाषेत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाची सूचना देणार आहे जी तुमच्या हप्त्यावर थेट परिणाम करू शकते। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, बोलूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट बद्दल। दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। अलीकडेच दिव्यांग कल्याण विभागाने एक नवीन परिपत्रक जारी केला आहे आणि हे परिपत्रक थेट सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे। यामध्ये काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगले आहेत आणि हे नियम पुढच्या काळात हप्ता मिळणार आहे की नाही यावर थेट परिणाम करणार आहेत। चला तर मग पाहूया या परिपत्रकात नेमकं काय आहे। मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। या परिपत्रकात सर्वात पहिली अट सांगितली गेली आहे ती म्हणजे आधार कार्ड आणि यूडीआयडी लिंक असणं आता बंधनकारक आहे। म्हणजे काय, तर तुमचा आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड एकमेकांशी जोडले नसले तर पुढच्या काळात योजना लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। आता खूप जणांच्या मनात एक प्रश्न असेल, लिंक का करायला सांगत आहेत? तर त्याचं कारण असं आहे की शासन आता डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे आणि डीबीटी साठी आधार लिंकिंग असणे आवश्यक आहे। बऱ्याच दिव्यांग बांधवांना एक मोठी समस्या आहे, काहींचे हाताचे ठसे जुळत नाहीत, काहींचं डोळे स्कॅन होत नाही आणि त्यामुळे आधार कार्ड बनवताना अडथळे येत होते। या गोष्टी शासनाच्या लक्षात आल्या आहेत। म्हणूनच शासनाने आता जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की अशा लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवू नका, त्यांची माहिती मॅन्युअली व्हेरीफाय करून प्रक्रिया पूर्ण करा। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड। या नवीन परिपत्रकात शासनाने स्पष्ट केलं आहे की आता आयुष्यमान भारत कार्ड सुद्धा अनिवार्य होणार आहे। यासाठी सध्या शासन निर्णय काय करत आहे, तर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचा डेटा संकलित केला जात आहे। म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत रजिस्टर आहात का, तुमची माहिती पूर्ण आहे का याची पडताळणी केली जात आहे। आता मित्रांनो, जाणून घेऊया या कार्डचा फायदा काय। मित्रांनो, भविष्यात ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल त्या दिव्यांग बांधवांना मोफत उपचार मिळणार, मोफत औषध मिळणार आणि वैद्यकीय सुविधांमध्ये प्राधान्य मिळणार आहे। सरळ भाषेत सांगायचं झालं तर आर्थिक अडचणीमुळे कोणालाही उपचारापासून वंचित राहावं लागू नये यासाठी शासनाने हा महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे। मित्रांनो, आता या योजनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पेमेंट पद्धती। आता पुढे संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार आहे। याचा अर्थ काय, पूर्वी जसा वेळ लागायचा, फाईल प्रक्रिया चालायची, कागदपत्रे तपासली जायची, हे सगळं कमी होणार आहे आणि आता तुमचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। पण मित्रांनो, यासाठी एक महत्त्वाची अट आहे, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल तर भविष्यात हप्ते थांबू शकतात। म्हणून मी सगळ्या दिव्यांग बांधवांना सांगतो की आधार लिंक तपासा, आधार लिंकिंग तपासा, यूडीआयडी कार्ड स्टेटस तपासा, आयुष्यमान भारत कार्ड अपडेट आहे का ते बघा। दिव्यांग बांधवांनो, काळजी करू नका, हे बदल तुमच्या फायद्यासाठीच आहेत। एकदा सर्व माहिती अपडेट झाली की पुढचे हप्ते वेळेवर आणि थेट खात्यात मिळू लागतील। आता मित्रांनो, सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार? कमेंटमध्ये जवळजवळ प्रत्येक जण हाच प्रश्न विचारत आहे। तर मी ही माहिती अगदी सोप्या भाषेत सांगतो। पहिलं पाऊल आधार आणि यूडीआयडी कार्ड याचं व्हेरिफिकेशन पूर्ण होणार। दुसरं पाऊल पेमेंटसाठी पोर्टलवर तारीख अपडेट होणार आणि तिसरं पाऊल हप्ता थेट खात्यात जमा केला जाणार। आता तुम्हाला आठवतच असेल, नोव्हेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात आला होता, म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की डिसेंबरचा हप्ता देखील महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता आहे। म्हणून काळजी करू नका, ज्यांची डॉक्युमेंट अपडेट आहेत त्यांना हप्ता नक्की मिळेल। आधार लिंक किंवा यूडीआयडी नीट अपडेट नसेल
तर ते आधी तपासा, म्हणजे पेमेंटमध्ये विलंब होणार नाही. मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता अडकला आहे का? तर लक्षात घ्या, तुम्ही हे 4 गोष्टी करून ठेवल्या नाहीत तर पेमेंट थांबू शकतं. आता नेमकं काय करायचं आहे ते पॉइंटमध्ये सांगतो. पहिला पॉइंट, UDID आणि आधार लिंक आहे का? सर्वात आधी तुमच्या UDID कार्ड आणि आधार लिंक आहे का ते तपासा. हे लिंक नसेल तर सिस्टीम तुमचा हप्ता प्रक्रिया पूर्ण करणार नाही. दुसरा पॉइंट, आयुष्मान भारत कार्ड नसेल तर अनेकांचं पेमेंट रोखलं जातं, कारण त्यांनी आयुष्मान भारत कार्ड अपडेट केलेलं नसतं. हे कार्ड नसेल तर लगेच नोंदणी करा. तिसरा पॉइंट, आधार KYC अपडेट. तिसरा महत्त्वाचा पॉइंट, आधार KYC अपडेट नसल्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे पैसे अडकले आहेत. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आधार सेंटरमध्ये जाऊन KYC अपडेट करून घ्या. चौथा पॉइंट, मोबाईल नंबर लिंक असावा. शेवटचा पॉइंट, तुमचा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत आणि आधार कार्ड सोबत लिंक असायला हवा, कारण पेमेंट येण्यापूर्वी सिस्टीम OTP द्वारे तुमची खात्री करते. आता मित्रांनो, पेमेंट अडकलं तर तक्रार कुठे करायची आणि कशी करायची हे जाणून घेऊया. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर असतात, सगळं लिंक झालेलं असतं, तरी सुद्धा पेमेंट थांबतं किंवा लेट येतं. तर अशा वेळी काय करायचं? तर हे 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय, ग्रामसेवक किंवा पंचायत समिती कार्यालयात चौकशी. तुमचा अर्ज सिस्टीमवर पेंडिंग, KYC नॉट अप्रूव्ह किंवा अकाउंट नॉट ऍक्टिव्ह मध्ये आहे का, तिथून तपासता येतं. दुसरा पर्याय, तहसील कार्यालयातील दिव्यांग विभाग. इथे पेमेंट अडकले असेल तर तुमचा केस मॅन्युअली पुढे पाठवला जातो. आणि तिसरा शेवटचा पर्याय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय. इथे तुमची पावती, आधार, UDID घेऊन गेलात तर तुमच्या नावावर पेमेंटचा स्टेटस थेट TBT पोर्टलवर तपासता येतो. मित्रांनो, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, पेमेंट लेट आला तरी हप्ता कधीही कॅन्सल होत नाही, तो जमा होतो, फक्त वेळ लागतो. म्हणून घाबरू नका. पेमेंट थांबला असेल तर तुमचा हक्क आहे. चौकशी करा, डॉक्युमेंट अपडेट ठेवा आणि माहिती घेत राहा. तर मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट, आपण किती जण तयार आहात हे मला कमेंटमध्ये पाहायचं आहे. जर तुमचं UDID आधार कार्ड लिंक झालं असेल तर खाली कमेंट नक्की करा, लिंक झाले. यामुळे कळेल की तुमची प्रोसेस पूर्ण आहे. आणि जर अजून अपडेट करायचं बाकी असेल, अजून डॉक्युमेंट्स लिंक होत असतील तर कमेंटमध्ये लिहा, प्रक्रिया सुरू आहे. कमेंट नक्की करा. यामुळे मला पुढच्या अपडेट कोणासाठी द्यायच्या आहेत हे कळतं. मित्रांनो, लाभ तुमचा, माहिती आमची. फक्त अपडेट करून ठेवा आणि शांत बसा. हप्ता नक्की खात्यात जमा होईल. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवर मिळतात शेतीविषयक अपडेट्स, अनुदान योजना, सरकारी योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे पेमेंट अपडेट. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला अशाच दैनंदिन अपडेट्स मोबाईलवर थेट हवे असतील तर आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये लगेच जॉईन व्हा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. क्लिक करून जॉईन करा आणि अपडेट्स मिस होऊ देऊ नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.